नेते उद्धव ठाकरे आहेत असं अमित शहा म्हणाले. अच्छा, म्हणजे असं काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं? औरंगाबाद फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात? असं अमित शहा म्हणाले. अमित शहाला माहीत असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून, या अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील. पण आमच्याकडं उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबादचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे, हे आम्हाला काही माहिती नाही. याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसायचे असे अमित शहा म्हणाले. राजकीय स्टंट आता काही बी म्हणू द्या, पण जनताला माहीत झालेलं आहे, जनतेला माहीत झालेलं आहे की आता आपण किती टीका केल्या आणि काही केलं, हे कोणत्या योजना आणल्या, हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते. पीएफआयचं समर्थन करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले असे अमित शहा कशाच्या? पीएफआय कशा हिशोबाने, कोण्या हिशोबाने, काय लॉजिक आहे त्याच्या मागचं? उगाच उचलली जिपके लावायची टाळूला, याला काय अर्थ नाही आता आजकाल. आणि कसं आहे, उगाच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण, तुला काहीतरी माकडच म्हणलं, तुला काहीतरी नकट्याच म्हणलं, तुला काहीतरी आंधळ्याचं म्हणलं, तुला खुळ्याचं म्हणलं, हे अशातला प्रकार आहे. खरं तर हे पोरखेळ चाललाय आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीनं वागायला लागले, कसं वागायला लागले, कोण कोण्या फॅन क्लबचा मेंबर आहे, या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले, कोण फोडाफोडी करायला लागले, कोण समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले, कोण इकडं क्राईम चालवायला लागले, या 2 नंबरचे धंदे कोण करायला लागले, सगळं जनता पाहत आहे. उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे, पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.